मम्मा ही अंडी आणि तू आता ह्याची ना एकदम व्हरायटीज ऑफ रेसिपी कर. ओके. नमस्कार मंडळी, मायलेक कट्टामध्ये मी वनिता पाटील तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. वेदांच्या फरमाईशनुसार मी अंड्यापासून आज 2-3 पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहे. सर्वप्रथम आपण बनवूयात अंडा तवा मसाला. अगदी झटपट आणि पटपट होणारी ही रेसिपी आहे. लोखंडी तव्यामध्ये मी इथे तेल घातलेलं आहे. तेल तापल्यावर आपण घालूयात जिरं आणि कढीपत्ता जिरं छान तडतडल्यानंतर आपण घालूयात 3 मोठे चिरलेले कांदे बारीक चिरून घ्या. कांदा थोडासा लालसर झाल्यावर आपण घालूया 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले. चवीपुरतं मीठ घालूयात. 10 मिनिटं आपण हे छान तव्यावर परतून घेऊयात. टोमॅटो कांदा सगळं छान शिजल्यानंतर त्यामध्ये आपण घालूयात मसाल्यांमध्ये आपण घालूयात 1 छोटा चमचा भरून हळद, 2 छोटे चमचे भरून धना पावडर, 2 छोटे चमचे भरून लाल मिरची पावडर आणि 2 छोटे चमचे भरून कांदा लसूण मसाला. तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता. सगळे जिन्नस छान एकजीव करून त्यावर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर जास्त घालूयात. सगळं छान परतून घ्यायचं. 5 मिनिटं मसाले या कांदा आणि टोमॅटो मध्ये छान परतले गेले पाहिजेत आणि त्यानंतर तव्यावर हे सगळं मिश्रण आपण असे स्प्रेड करूयात. आता आपण यावरती अंडी फोडून घालूयात. कलथ्याच्या सहाय्याने हे अंड्याचे बलक मी थोडेसे बाजूला स्प्रेड करून घेतेय. पुन्हा एकदा वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालूयात. गॅस मंद आचेवर ठेवायचा, नाहीतर खालचा मसाला जळला जातो. कलथ्याच्या सहाय्याने मी आता थोडेसे कट मारून घेणार आहे. 5 ते 7 मिनिटांमध्ये आपला अंडा मसाला रेडी होतो. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही झाकणही ठेवू शकता. चला तर मंडळी, आपला अंडा तवा मसाला रेडी झालेला आहे. हा अंडा तवा मसाला तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता. अगदी अप्रतिम लागतो. मी केलेल्या आहेत तांदळाच्या भाकरी. मंडळी, आता वळूयात आपण आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे. दुसरी रेसिपी आहे चीजी एग सुक्का. त्यासाठी मी इथे 3 मीडियम आकाराचे कांदे, 3 मीडियम आकाराचे टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. तेल तापलेलं आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी आणि ओवा घालूयात. त्यानंतर घालूयात बारीक चिरलेला कांदा ब्राऊन होईतोवर चांगला परतून घेऊयात. कांदा ब्राऊन झालेला आहे. त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात. टोमॅटो शिजण्यासाठी घालूयात चवीपुरतं मीठ. सगळं छान परतून घेऊयात. आता घालूयात आपण मसाल्यांमध्ये मी इथे 2 मोठे चमचे भरून लाल मिरची पावडर, 2 मोठे चमचे भरून कांदा लसूण मसाला, 2 मोठे चमचे गरम मसाला, 2 मोठे चमचे भरून धना पावडर आणि 1 मोठा चमचा भरून हळद घेतलेली आहे. सगळे मसाले आपण यात घालूया आणि हे सगळे जिन्नस छान एकजीव करून परतून घेऊयात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता. मी 5 अंडी बॉइल करायला ठेवलेली आहेत. आता आपण या परतलेल्या सगळ्या मसाल्यांमध्ये घालूयात अर्धा ग्लास पाणी आणि 5 मिनिटं हे छान शिजवून देऊयात. झाकण ठेवूयात आपण, म्हणजे हे छान मऊसूत शिजलं जाईल. तोपर्यंत आपण उकडलेली अंडी छान कापून घेऊयात. पाच मिनिटे झालेली आहेत. आता आपण यामध्ये बॉइल्ड कापलेली अंडी घालूयात. त्यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. हलक्या हाताने मसाला या अंड्यांमध्ये एकजीव करून घेऊयात.
तर मंडळी आपला एक सुक्का रेडी झालेला आहे। आता आपण त्यावर चीज किसून घालूयात। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही यावर बटर ही घालू शकता। बटरने अगदी अजून छान फ्लेवर येईल। मंडळी आपला चीजी एक सुक्का रेडी झालेला आहे। हा तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, इवन भाता बरोबर ही खाऊ शकता। अप्रतिम लागतो। चला तर मंडळी आपण वळूयात आता आपल्या तिसऱ्या रेसिपीकडे। ती म्हणजे सगळ्यात सोपी आणि सगळ्यांची आवडती अंडा भुर्जी। मातीच्या भांड्यामध्ये मी भुर्जी करणार आहे। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये घालणार आहे जिरं आणि मोहरी। त्यानंतर घालूयात कढीपत्ता, हिरवी मिरची बारीक कापून घ्या। जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल भुर्जीमध्ये तर स्किप करा। आता घालूयात कांदा थोडासा मोठा कापलेला आहे मी, बारीक नाही चिरला। प्रत्येकाच्या आवडीनुसार असते, मला भुर्जीमध्ये कांदा थोडासा मोठा लागतो। आता घालूयात एक बारीक चिरलेला मोठा टोमॅटो। जर मीडियम साईज असेल तर 2 घ्या। टोमॅटो शिजला जावा म्हणून आपण चवीपुरतं मीठ घालूयात। सगळे जिन्नस एक 5 ते 7 मिनिट छान परतून घेऊयात। सगळं छान परतून झाल्यानंतर आपण घालूयात त्यामध्ये छोटा चमचा भरून हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालूयात। मी लाल तिखट कमी घालते कारण मी फोडणीला हिरव्या मिरच्या घातल्या होत्या, त्यामुळे तुम्ही तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार मिरची पावडर घाला। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे पुन्हा सगळं एकत्र छान परतून घेऊयात। आता आपण यामध्ये अंडी फोडून घालूयात। मी इथे 4 अंडी फोडून घालत आहे। आता घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळं छान परतून घेऊयात। कलथा सारखा हलवायचा 5-1 मिनिट, म्हणजे ही अंडी त्या मसाल्यामध्ये छान मिक्स होतात आणि अंड्याचे छान छोटे छोटे बारीक तुकडे होतात। 5 मिनिटं झाकण ठेवून हे छान थोडंसं शिजून देऊयात। पाच मिनिटांनंतर झाकण काढून हे पुन्हा छान मिक्स करून हलवून घेऊयात। तुम्हाला हवा असेल तर थोडंसं तेल अजून तुम्ही घालू शकता। चला तर मंडळी आपली भुर्जी रेडी झालेली आहे। ही भुर्जी तुम्ही तांदळाच्या भाकरी बरोबर, बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर ही खाऊ शकता। वेदांग, अरे वाह, थँक यू मम्मा। खाऊन बघ। तर मंडळी अशा प्रकारे तुम्हाला आजच्या रेसिपी आवडल्या असतील तर आपला चॅनल माय लेक कटाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ पाहता येतील। मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय, स्वस्त कहा आणि मस्त रहा। बाय बाय।